वर्ध्यात निवडणूक विभागाच्या गाडीवर कमळाचं चिन्ह असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली। वर्ध्यातील रामनगर परिसरात निवडणूक विभागाची ही गाडी आली होती। त्यावेळेस निवडणूक विभागाच्या गाडीवर कमळ चिन्ह पाहून ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली। यावेळेस आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आता थंडावलेल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन जवळपास 2 आठवडे होऊन गेले। दिल्लीतल्या बैठकीनंतर राज्यातही मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरेंची चर्चा झाली होती। महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट राज ठाकरेंनी फेटाळली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका असणार आहे। नरेंद्र मोदींची पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकमध्ये होणार आहे, तर 14 एप्रिलला मोदींची चंद्रपुरात दुसरी सभा होईल। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे। तसंच अमित शहा 6 एप्रिलला विदर्भामध्ये सभा घेणार असल्याचं कळत आहे। लोकसभा चुनाव का दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टानं आपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर केला आहे। तर संजय सिंग यांच्या जामीन अर्जाला विरोध न करण्याचा निर्णय ईडीनं घेतला आहे। तर हे संपूर्ण प्रकरण बनावट असून ते भाजप कार्यालयात रचलं गेल्याचा आरोपही आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी केला आहे। कोल्हापुरात रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। कोळेकर तिकटी भागामध्ये महापालिकेच्या प्रतिकात्मक अधिकाऱ्यांना चापकाचे फटके आणि काठीचा मार देत आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी संताप व्यक्त करत पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। 15 दिवसात रस्ते दुरुस्त करा अन्यथा अधिकाऱ्यांवर शेण मारून आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे।